हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कटोरी ब्लाऊज, कुठलाही ब्लाऊज पटकन कापून कसा होईल त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघा. तर काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा कपडा हवा. हा ब्लाऊज पीस आहे, अस्तरचा ब्लाऊज आहे साडीतला. तर आपल्याला लवकर म्हणजे पटकन काम कसं उरकत, तर त्यासाठी काय करायचं, अगोदर ब्लाऊज आथरायचा, त्याच्यानंतर अस्तर ठेवायचं. हे बघा, असं अस्तर ठेवलं का पेपर पेपर कापलेले असतात आपल्याकडे, पेपर कटिंग असते, ते पेपर सगळे असे ठेवायचे. हे बघा, हा पाठीचा भाग आहे आणि हा शोल्डरचा भाग आहे. हे बघा, आणि कटोरी, आणि हा कटोरी आहे. हे बघा, तर हे पूर्ण सगळं आखणी करून घ्यायची आणि ब्लाऊज कापून घ्यायचा, म्हणजे ब्लाऊज पटकन कापून होतो, जास्त वेळ न घेता. आता मी हे सगळं आखून घेते आणि तुम्हाला कापून दाखवते. हे बघा, इथं मी पेपरची सगळी आखणी करून घेतली. आता मी तुम्हाला हे कापून दाखवते. हे बघा, हा पहिल्यांदा आपण आता पाठीचा भाग कापूया. हा बघा गळा, हा आपण पहिल्यांदा पाठीचा भाग कापलेला आहे. हे बघा, हा पाठीचा भाग. आणि आता कटोरी, बघा इथं कटोरी पण कापून घेतलेलं आहे. बघा, हा कटोरी आहे, हा शोल्डरचा बघा. हा दोन दोन पार्ट संगत कापून होते. आणि याच्यात ब्रेशर पट्टी म्हणजे क्रॉस पट्टी काढायची. जर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कापला ना, तर तुम्हाला एकदम सोपं जाईल. हे बघा, एक एक काही काहीची सवय, एक काय करावं लागतं, कुणी कुणी काय करतं, एकदा अस्तर कापतं, नंतर पीस कापतं. त्यापेक्षा ही संगत कटिंग जर केली ना, तर ब्लाऊज पटकन शिवून होतो आणि आपलं काम आवरतं पटकन, आणि जास्त ब्लाऊज आपले शिवून होते. त्यामुळं असं हे करून बघा. नंतर याच्यात आता बाही आणि ते काढून घ्यायचं. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक करा.